नमस्कार. होम मिनिस्टर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय बिस्क फार्म बिस्किट आणि लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सह्याद्री सोसायटी देवीपाडा बोरीवली पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. अर्पिता अमोल मेस्त्री या वहिनींना भेटणार आहोत आणि बघूया आजच्या भागात काय गवसतं. चला भेटूया मेस्त्रींना. नमस्कार नमस्कार नमस्कार. हा काय मिनिस्टर मी विचारलं. या उखाणा घ्या. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. अमोलचं नाव घेते सगळ्यांसाठी स्पेशल. आता द्या ओळख करू. हे माझे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. ननन ननन नमस्कार. ननन त्या पण सासू ती पण ननन आणि हे सह्याद्री परिवार. नमस्कार. आणि माझी दोन आणि भाची. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? मुंबईचं. मुंबईत कुठे? बोरिवलीमध्येच. कुठे राहायला होते? चिंचपोकळी. आता काय करता? आता हाऊस आहे घरी. हाऊस आहे. आपण काय करता? प्रॉपर्टी कन्सल्टंट. आणि गाव? गाव कसाल आणि ह्यांचं कणकवली. त्यांचं विचारलं मी. माहेर बरं सांगितल्यानंतर जीभ का काढली बाहेर? ओके ठीक आहे ना चालेल. काय चुकलं त्याच्यात? विचारलं नाही मी बोलली. तुमचं लग्न कसं काय जमलं? आमचं लव्ह मॅरेज. कसं हो? म्हणजे हे जे आता जे जॉब करतात ते तिथेच मी एका एजंटकडे कामाला होती. हा. जस्ट एक फॉर्म वगैरे काय भरायला. हो काय आता बोला हो तुम्ही. नाही नेहमी सकाळी ते 10 वाजता ऑफिस उघडतं. हा आम्ही मग ही पण भेटायची मी पण तुम्ही भेटायचो. उघडायचे म्हणजे चाव्या तुमच्याकडे असतात. म्हणजे सरकारी ऑफिस 10 वाजताच उघडतं ते. बरोबर. हा मग मग आम्ही त्याच्यात 1 तास अगोदर जाऊन तिकडे नंबर लावायचे. तुम्ही नंबर लावला? त्यावेळेला होते म्हणजे असे ते कुठे नंबर लावला तुम्ही? बीकेसी मध्ये आपलं ते कौटुंबिक न्यायालय आहे. मला नका माझ्याकडे विचार. मला काही माहिती नाही. कौटुंबिक न्यायालयात नंबर लावला तुम्ही? नाही नंबर मध्ये हे करा तिकडे पण भेटली मला ही. तुम्ही काय करत होता? मी तिथे एका एजंटकडे तिथे माझं पण तुम्ही पण नंबर लावायला होता? रजिस्ट्रेशनचं काम होतं. अच्छा बरं झालं. रांगेतला आहे म्हणजे. हो ना. रांगेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लाईन. क्यू. क्यू. आणि तुम्ही काय म्हणाला? लाईन. तिथे लाईन जुळली. काय हो मग काय झालं त्या लाईन मध्ये? काय नाही एकदा विचारलं मला. काय ह्यानी? हो. लगेच? लगेच नाही म्हणजे एक महिन्यानी वगैरे असं. किती दिवस नंबर लावत होते तुम्ही? महिनाभर? माहिती नाही मला विचारलं तेव्हा समजलं. तोपर्यंत माहिती नाही? माहिती नव्हतं. काय विचारलं हो तुम्ही जरा सांगा ना मला. काय झालं? मी तुझ्याशी प्रेम करतो तुझे लग्न करणार. कधी प्रेम केलं? अरे प्रेम करतो ठीक आहे पण केलं कधी? प्रेम करतो तुझे लग्न हा? करणार. कधी केलं तुम्हाला माहितच नाही? हे नाही. प्रेम करतायत ते? नाही. काय हो बाहेर ना पण नंतर सांगितलं म्हणजे बघायचो ना नेहमी. प्रेम बाहेरून होतं ते आतून आल्यावर तुम्ही सांगितलं. तुम्हाला माहित नाही की हे बघायचे तुमच्याकडे? नाही. हे बघतायत हे माहिती होतं? हो आम्ही म्हणजे बोलायचं वगैरे तसं. ओके ओके. पण असं काही तुमच्या मनात काही नसेल. नव्हतं. पण त्यांचं सुरू होतं कारस्थान. हो. हो ना. आणि मग काय झालं यांनी प्रपोज केलं. प्रपोज केल्यावर तुमचं काय म्हणजे काय भावना होती? नाही असं वाटलं की थोडा वेळ आधी जाणून घेऊया समोरच्याला बरोबर. माणसाला. हा, त्याच्यानंतर मी म्हणाली थोडा वेळ दे मला मग मी सांगते. असं किती दिवस मग तुम्ही? 1 महिन्याची वेळ घेतलेली पण 4 महिना? दिवसात सांगितलं. काय झालं? काय माहिती तिला काय काय का लगेच होकार दिला 4 महिने? आवडले 4 दिवसात. लवकर जाऊन तुम्ही ह्यांचा नंबर लावला वाटतं 4 दिवस. पण ज्या दिवशी होकार आला त्या दिवशी बरं वाटलं? बरं वाटलं. हो. शांत झोपलोय. त्या दिवशीच ना एकदा शांत झोपला. आता लग्नाला किती वर्ष झाली? 12 वर्ष झाली. आता तेवढे शांत झोप लागते का? नाही येते कधी जास्त जागबलीमध्ये. वहिनी दचकून उठतात ते आता. हो. काय तुमची दहशत आहे हो? काय तुम्ही असं करतात? ओरडतात किंचाळतात रात्री? नाही असं नाही मग? किंचाळलं की भांड्यांचा आवाज जास्त होतो. हो. पण हे सगळं हे तुमच्या दोघांपुरतच होतं बरोबर आहे की नाही? एकमेकांना प्रपोज केलं होकार आला. घरी कसं कळलं?
घरी मी आईला स्वतःच सांगितलं. तुम्ही सांगितलं तरी मी त्याची मुलीशी लग्न करणार आहे. बर. ठीक आहे बोलली. मग आई काय बोलली नाही? थोडे म्हणजे 1-2 महिने जरा नाराज होते. हा, काय गावी बघितली असेल ना आई? गावी नाही गावी नाही, नदीवर काय नाही नदी भरपूर लांब आहे गावापासून. काय लांब आहे. हो. आईने विहिरीवर एक बघून ठेवली होती. मग काय प्रतिक्रिया आईची काय नाही? नाही, आईला मी सरळ सांगितलं होतं की बरोबर. हा, की मी करणार तर ह्याच मुलीवर. हो. तुमच्या घरी कसं कळलं? मीच सांगितलं. घरी मग काय म्हणाले घरचे? काय नाही म्हणजे थोडा विरोध होता पहिला, हा. नंतर झालं सगळं व्यवस्थित. कसं झालं? मॅनेज कसं केलं? आई तर माझ्याशी थोडे दिवस बोलत पण नव्हती. नंतर मग हळूहळू म्हणजे ह्यांना घेऊन गेली सगळ्यांना घरी, दाखवलं, सगळं झालं. मग घरून मग होकार झाला. हो, लग्न कुठे केलं? मालाडला. दोन्ही घरातले होते? हो, सगळं. वा वा वा, छान. मग गावी वगैरे जातात? हो, दरवर्षी गणपतीला. कसा आहे स्वभाव हो वहिनींचा? म्हणजे पाहिजे तशीच आहे, काही टेन्शन नाही, व्यवस्थित आहे, म्हणजे घर सांभाळून आहे. आणि त्यांचा स्वभाव जरा भडकतात. काय हो? म्हणजे कामाचं कधी टेन्शन असतं, त्यामुळे त्याला भडकावं लागतं. मग या माऊलीवर का चिडता तुम्ही? बोला आता, नाही तर परत नेतो तिकडं तुम्हाला रांगेत. नाही, आता सगळं व्यवस्थित हो, आहे, हो. आनंदात आहात, हो हो, एकदम सुखात एकदम मस्त पैकी. मस्त. बरं, आता पूर्वी जेवढा वेळ द्यायचे ना, ते 4 दिवस बघा तिकडे त्या रांगेच्या वेळेला, तेवढाच वेळ आता देतात? नाही, ऍक्च्युली आम्ही फिरायला फक्त कणकवलीतच जातो, बाकी कुठे आम्हाला मिळतच नाही जायला. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त कणकवली फिरण्यासारखं आहे का हो? कणकवली, गोवा, शिरोडा, तेवढ्या पट्ट्यातच फिरता कोकण. का असं हो? नाही, जास्त आवडतं. तुम्हाला? हो. बाकी जरा चा ना दुसरीकडे, अख्ख्या इकडे महाराष्ट्रात कसं आपण एखादं फेरी कोण घरी येऊ शकतो, परत जास्त इकडे लांब जाणार कुठे आपण, म्हणजे वेंगुर्ला, शिरोडा, तारकर्ली, त्याला एकदम एक्सप्रेस आहे, म्हणजे फिरायला मजा वाटते थोडी, आणि मुलांना पण आवडतं. बरं बरं बरं. आता दोघांनाही शुभेच्छा. पहिल्या खेळात त्या 4ही वस्तू वहिनींना मिळणार का बघूया. वेळ 1 मिनिटाची. गुणाकार, सगळे मदत करू शकतात. या स्पीडने काय होणार नाही वहिनी, 1च मिनिट आहे. सांगा कुठे ते गुणाकार. अशक्य शक्य करतील स्वामी. 20 सेकंद झाली, 40 सेकंद राहील. सांगा ना तुम्ही. हा, गुणाकार कात्री. लवकर. लवकर ये. 30. 20 सेकंद राहिली. छपाई यंत्र. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. अरे, या स्पीडने काय करत होता? बसा. होईल, अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळतं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. थँक्यू. चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. थँक्यू. आणि वहिनी, तुम्हाला ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा मिळाली. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी तक्रारी केल्या तुमच्याबद्दल. तुम्ही खूप चिडचिड करता. आरोप मान्य आहे? काय हो, तुम्हाला मान्य आहे? हो. तुम्हाला घरापेक्षा हॉटेलमध्ये जेवायला आवडतं. केव्हा तरी, रोज नाही. काय हो? तेव्हा प्रश्न किती वेळा जेवायला आवडतं नाही, हॉटेलमधलं आवडतं की घरी जेवायला आवडतं? जास्त घरी जेवायला आवडतं. आवडतं. अमोल म्हणजे मुलगा का? हा, लहान मुलगा समजून त्याला ओरडत असतं. काय माहिती. खरी गोष्ट आहे. खरी गोष्ट आहे. बरं, ह्याच्यात तुमच्याबद्दल पण तक्रार आहे. तुम्ही बायकोचं काहीच ऐकत नाही. हे बरोबर. मान्य आहे तुम्हाला आरोप? हो, मान्य. का? मी आहे ना घरचा मोठा. हा, तुम्ही मोठे म्हणून तुम्हालाही मान्य आहे? हो. बरं. खूप विसरता तुम्ही सांगितलेल्या गोष्टी. म्हणजे घरच्या, असं कामातल्या नाही. ते काय फरक असतो वहिनी, घरच्या आणि कामाच्या? म्हणजे एखादी वस्तू आणायला सांगितली की मी विसरलो, आणायला सांगितली की असं असतं. मग तुम्ही काय करता? परत पाठवते. चांगलं काम करता. तुम्ही लहान मुलांवरती राग काढता वहिनी. हो. काय मान्य आहे मुलांना? हो.
लगेच हो. तो वाटून बघतोय. जोर जोराने मुलांना ओरडता. मम्मी ओरडते की बाबा ओरडतात? दोघे पण. बघूया नंतर. धमकी, आमच्या समोर धमकी. बर, भावाकडे गेला तर त्यांच्याकडे जेवत नाही असा एक आरोप आहे. का हो असं? मला जास्त समजा पाहुण्यांकडे गेलो ना की त्रास द्यायला आवडत नाही. बरं तो आता येणार जेवण तुमच्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही जेवत नाही. बरोबर आहे. मग जेवण वाढायचा त्रास, हो. मग परत ताटं उचलायचा त्रास. केवढं काळजी करता हो तुम्ही. वेगळंच तंत्र आहे यांचं. थांबा, पुढची चिठ्ठी आली. ती मी वाचणारच नाही. ठेवून जा, नंतर मला वाचायला. हे ठेवून जाऊ नंतर. वाचायला चिठ्ठ्या. एक वेळ मी थांबेन इथे, पण चिठ्ठ्या ठेवणार नाही घरात. खर्चांसाठी तुम्ही फार कमी वेळ देता. कोणी लिहिलंय? हा? सासूबाई कुठे असतात मुक्कामाला? समोरच्या बिल्डिंग मध्ये. त्यांना फार कमी भेटतात. वेळच नाही भेटत जायला. तर 2 लहान मुलं आहेत, त्यांचं सर्व करायला वेळ लागतो ना. अन्वी आणि मंथन या 2 मुलांना सतत तुम्ही ओरडत असता. तर हे आरोप मान्य आहेत का सगळे? हा, मग उद्यापासून बदल करायचा असेल तर कुठला करणार? त्यांनी माझं ऐकायचं, मग मी त्यांना ओरडणार नाही, बोलणार नाही. लहान मुलांना. मुलं लहान आहेत ना? तुमचं काय म्हणणं आहे? लहान आहे तर मस्ती करणारच ना, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आणि हे कोणी सांगायचं? मी सांगतो, मी त्यांना सांगतो मम्मी मारायला येते तुम्ही गपचूप बसा. मी सांगतो की ना तुला. मम्मीला म्हणजे विलन केलं हो तुम्ही घरात. मम्मी मारायला येते, शांत बसा. मम्मी रागावली आहे, शांत बसा. असंच करतात. पण असाच छान स्वभाव आहे, खेळकर स्वभाव आहे ना. बरोबर. पण वहिनी, स्वतःमध्ये उद्यापासून बदल करायचा असेल तर कुठला करणार? नाही, मुलांना थोडं कमी ओरडेल. बरं. कमी ओरडेल. ओरडणार नाही असं नाही, कमी ओरडेल. आणि सासूबाईंकडे जाईन नेहमी. तुमचं काय म्हणणं आहे स्वतःमध्ये? स्वतःमध्ये म्हणजे माझं तर काय नाही, मी व्यवस्थित आहे, बदल काय करायचं नाही. तुम्ही एकदम छान, म्हणजे तुमच्यात कुठलाही बदल करायची गरज नाही. वेळेवर कामाला जातो. हा, व्यवस्थित वेळ येतो. वेळेवर कामाला जाता, वेळेवर घरी येता, वेळेवर जेवायला बसता. जेवण वाढलं की बसणार ना, म्हणजे हे जेवण करणार तर आपण बसणार. त्यानंतर सगळ्या वहिनीने सांगितलेल्या गोष्टी ऐकता. जास्त नाही का? का पण म्हणजे बदल काय करायचं असेल ऐक ना आलं उद्यापासून. हे इतक्या कॉन्फिडेंटली खोटं बोलतायत ना. चला, गंमत खूप झाली, पण आता चित्र काढायची आहेत. पहिलं चित्र कोण काढणार? बरोबर, अभिनंदन. या कोण आहेत? बहीण. हा, वयस्कर झालाय, दात पडलेला विंचू. पण अभिनंदन. बहिणीने मात्र अचूक ओळखलं, कारण बहीणच आहे. लहानपणापासून भावाची चित्र बरोबर नक्कीच त्यांनी केली असणार. चला, हे पहिलं बक्षीस तुम्ही मिळवून दिलेलं आहे. अभिनंदन. एकदम कठीण चित्र दिलंय, बघूया काढणार काही माऊली. कठीण होतं की नाही? काजू नाही, पेरूला काजू आले. बहिणी, काय बोलले ऐकलं? हे ठीक आहे म्हणजे बरोबर सत्य ना. ठीक आहे, ओके. काय बोलले ऐकलं? काय बोलले? काय बोलले? पेरूला काजू. कुठे कसालात का कणकवलीत? कणकवलीत काय नाही. काय नाही. अभिनंदन. चला, हे बक्षीस तुम्हाला. तिसरं चित्र कोण काढणार? मीच करते. तुम्ही? ही विहीर आहे. तिने बघितली तशीच असेल. कणकवलीची असेल.
अभिनंदन. चला हे बक्षीस घ्या. नणंदबाई, वहिनीबद्दल सांगा तुमच्या, त्यांच्या स्वभावाबद्दल. हा छान आहे, स्वभावाने मन मिळावं आहे. बरं, सासूबाईंकडे द्या. नाही आहे, दोघंही पण चांगले, मन मिळावं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? दोघंही चांगले आहेत, हं. सगळ्यांना मिळून मिसळून वगैरे वागतात. आणि काही नाही, बाकी व्यवस्थित आहे. होय, सगळे दहशती खाली दिसत आहेत. हा वहिनी, तुम्ही सांगून ठेवलंय ना माझ्याबद्दल बोलाल. बोला. नाही, सुवर्णा खरंच छान आहे. म्हणजे आमच्याकडे कुठलेही कार्यक्रम असतील तर ती आवर्जून येतेच तिथे आणि कार्यक्रम म्हणजे सेलिब्रेशन करायला, म्हणजे असं आपण म्हणजे लव्ह मॅरेज आहे म्हणून असं नाही, पण ती आमच्या फॅमिलीमध्ये सामावून घेतलंय तिने आम्हा सगळ्यांना. अतिशय चांगला स्वभाव आहे दोघांचाही. आणि त्यांनी तर म्हणजे लहानपणी त्याचे वडील एक्सपायर झाल्यानंतर स्वतःला सावरून अतिशय चांगल्या प्रकारे कठीण परिश्रमातून हे यश मिळवलेलं आहे. ते कौतुकास्पद आहे. आणि सगळ्याशी त्याचे चांगले संबंध आहे, मनमिळावू आहेत. दोघेही फार छान आहेत, सुंदर. कोणाला मिस करताय हो आता? माझी आई नाही, आई कुठे असते? गावी. कॅमेऱ्यात बघून सांगा या आईला काय निरोप द्यायचा असेल तर. हवी होती ते. आई तू हवी होती असं लेकीचं म्हणणं आहे. कारण परत तुम्हाला ही संधी मिळाली नसती. पेरूला काजू कसे येतात ते बघणे. ते डोळ्यात अश्रू बरे दिसत नाहीत ना. त्यामुळे आई, जेव्हा सुट्टीला लेक येईल कसालला, ती लहानपणीची परत मिळाली तर पाटी बाहेर काढा, एक पेन्सिल आणा आणि काजू बोंडू कसा असतो त्या मालवण कोकणात जरा दाखय आहे अंका. जावय बाजूक बसलेलोच असा काजूचे पेरू करू जादूगार. हा, तुम्ही आज मिस कोणाला? कळलं ना. कळलं ना. सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेतच. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. पण आज क्षमा मागायची असेल तर वहिनी कोणाची मागा? माझ्याकडून कोणाला काय बोललं गेलं असेल किंवा काय, त्या सगळ्यांची क्षमा मागेन मी. माझ्याकडून कोण दुखावलं असेल बोललेलं. तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आईची. बोलणं वगैरे रस्त्यानं थांबतो, हाय हॅलो करून बस, बाकी काय. आई पण ते मिस करते. चला, आज होम मिनिस्टरच्या निमित्ताने ज्या ज्या गोष्टी स्वतःतल्या जाणवलेल्या आहेत त्यामध्ये बदल करायचा एक संकल्प सोडा. आणि इथून पुढे अजून आनंदाने आईलाही कसा आनंद देता येईल, सुनेने सासूला आनंद कसा देता येईल, सासूबाईंनी सुनेला कसा आनंद देता येईल, जावई आणि मुलगा बनून यांच्या कुटुंबाला कसा आनंद देता येईल, त्या सगळ्याचाच विचार आणि संकल्प सोडून तुम्हा दोघांना शुभेच्छा देतो. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणतो. आणि या आनंदाबरोबर, या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. त्या दोघांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.